की जीवन आणि वर्तणूक या संबंधाचं सूत्र, जीवनाचं सूत्र त्याला असं म्हणूया, वर्तणुकीचं सूत्र असं त्याला म्हटलं तरी चालेल, की मनुष्यानं कशा प्रकारे जीवन जगावं हा 16वा अध्याय आम्हाला सांगत आहे की आम्ही काय केलं पाहिजे. जगाकडे पाहिलं असता तुम्हाला पाहायला मिळेल की जग अत्यंत वेगाने धावत आहे आणि पवित्र शास्त्र सांगतं त्या प्रकारे प्रत्येक शास्त्रलेख पूर्ण होत आहे. यशाच्या भविष्यवक्त्या प्रमाणे यशाच्या भविष्यवाण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि येशू ख्रिस्ताच्या भविष्यवाण्या पूर्ण झालेल्या आहेत. मग असं म्हटलंय की राष्ट्र राष्ट्रावर उठतील आणि राष्ट्र राष्ट्रांवरती उठत आहेत आणि युद्ध सुरू झालं आहे आणि युद्धाला असं म्हटलं आहे की कोण थांबवेल हा मोठा प्रश्न जगासमोर उभा आहे आणि येशू लवकर येत आहे हे आम्हाला समजून घेणं आता गरजेचं आहे. आता फक्त लोकांना सध्या गॅसची टंचाई पडली तरी सर्वत्र रस्त्यावर बोंबाबोंब सुरू आहे, फक्त गॅस नाही. आता तरी देवाकडे वळा असं पवित्र शास्त्र सांगतं. अजून आमच्या घरापर्यंत बॉम्ब आला नाही. काय म्हटलंय, जगाचा नाश कशाने होणार आहे, आग्नीनं, आणि फक्त आग्नी टाकायचं काम युद्धामध्ये होत आहे. युद्धामध्ये किंवा भांडणामध्ये काय म्हणतात लोक, पेढे वाटत नाहीत, वाटतात का नाही, काय होतंय, नाश आहे, वाद आहे, भांडण आहे. आणि युद्धाची परिस्थिती तुम्ही पहा, विनाकारण ज्यांचा काही संबंध नाही त्याच्याशी असे लोक सुद्धा मरत आहेत. शाळेचे विद्यार्थी, हॉस्पिटलमध्ये पडलेले पेशंट, बॉम्ब पडला इथे, आमचा काही संबंध आहे का, नाही. बॉर्डर तिकडे आहे, लोक तिकडे आहे, देश देशाबरोबर लढत आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, एकमेकांबद्दलचं काय वाद आहे, आम्हाला काय माहीत पण नाही. ना पार्लमेंट माहीत आहे, ना मंत्रालय ठावक आहे, ना काय माहीत आहे. फक्त न्यूजला ऐकतो आमदा असं झालं तसं झालं. शास्त्र काय सांगते या सर्व बाबतीबद्दल, असं म्हणले की जगाचा अंत आता जवळ आला आहे, नक्की पक्क करा. आणि जगाचा अंत जवळ आला आहे याचा अर्थ असा आहे की येशू येऊन ठेपलाय दाराशी. तो काय म्हणत आहे, मी दारात उभा आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, मी दार ठोकत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल मी त्याच्याबरोबर आत जाईल आणि जेवेल. येशू दारात आलाय, लक्षात घ्या. कधी जगाचा अंत होईल, कधी अग्नीचा पाऊस पडेल माहित नाही, कुठे कुठे पडायला सुरुवात झाली. आपण पाऊस जेव्हा सुरुवात होते तेव्हा आपण पाहतो की आपण म्हणतो ह्या जिल्ह्यात पाऊस झाला, एकत्र सगळीकडे नाही होत, एक एक भाग होतो नाही का. आता सध्या असं धरून चाला, इराण इस्रायलला चालू झाला पाऊस, कशाचा, अग्नीचा पाऊस सुरू झालाय. पवित्र शास्त्र सांगतं तो कधी आमच्याकडे येईल आम्हाला माहित नाही, म्हणून आम्ही पश्चातापूर्वक देवाच्या वचनांकडे वळायला पाहिजे. येशू कधीही येऊ शकतो, आज उद्या कधीही, रात्री कधीही, आणि म्हणून सर्वदा आम्ही तयार असलं पाहिजे. आम्ही आमच्या घरामध्ये, आमच्या कामामध्ये, आमच्या प्रपंचामध्ये, आमच्या गोंधळामध्ये मग्न आहोत. आम्ही प्रपंच करू नये असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगत नाही, आणि घरामध्ये मग्न राहू नये असंही आम्हाला सांगत नाही. पण त्या सर्व गोष्टी करत असताना त्या स्वर्गीय पित्याची आठवण करणं फार गरजेचं आहे. त्या कठीण काळामध्ये देवाला धन्यवाद देणं फार गरजेचं आहे, प्रार्थनेला जाणं फार गरजेचं आहे. विधिमंडळामध्ये कायदा पास झाला, तुम्हाला त्या कायद्याबद्दल माहीत झाला असेल, तुम्ही वाचला असेल, यूट्यूबला आहे आणि फेसबुकला आहे, व्हॉट्सअपला लोकांनी टाकलं त्याच्याबद्दल की धर्मांतर करायचं नाही. आपण करत नाही, ते करता येऊ शकत नाही. मी ज्या जातीत जन्माला आलो कोणी बदलणार नाही, बदल कोणी कशानेच बदलत नाही. पण लोकांचं म्हणणं असं आहे की हे लोक धर्मांतर करतात. आम्ही कधी कोणाचं धर्मांतर केलं नाही आणि ती करण्याची गरजही नाही. आमची जात, आमचा धर्म कोणी बदलू शकत नाही. ते कपडे घालणं इतकं सोपं नाही की हाफ शर्ट काढून टाकला, दुसरा घातला, दुसरा शर्ट बदलला म्हणजे बदली झाली, इतकं सोपं आहे का, नाही. पण लोक असं म्हणत आहे. पण पवित्र शास्त्र काय सांगतं, त्या गोष्टी पाहता एकच गोष्ट लक्षात घ्या की देवाचं येणं आता काय झालं, जवळ झालं. देवाचं येणं आता काय झालं, जवळ झालं. आणि देवाचं येणं जेव्हा जवळ झालं, त्याचे लक्षणं, त्याची चिन्ह, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला देव सांगत आहेत. पण तरीही अजूनही आम्ही जागा होत नाही. आम्ही असं म्हणतो अजून भरपूर वेळ आहे. त्या चोराप्रमाणे असं म्हणतो की त्या वधस्तंभावरच्या चोराप्रमाणे आम्ही देवाला काय करू, क्षमा मागू. त्याला कदाचित संधी मिळाली, आम्हाला मिळणार नाही. अजूनही राग, अजूनही हेवा, अजूनही गर्व, अजूनही अभिमान, अजूनही जगातल्या गोष्टी आम्ही टाकून देत नाही. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 6वा अध्याय आम्ही काढतो आणि वाचतो, त्या ठिकाणी जलप्रलय आहे. काय आहे,
जलप्रलय. असं म्हणले त्याही काळामध्ये, नोहाच्या काळामध्ये लोक ह्याच प्रकारे बिघडले होते असं लिहिले, बहकले होते, देवापासून दूर गेले होते, देवाला कोणीही ओळखत नव्हतं. ज्यानं त्यांना आपापला मार्ग धरला होता, कठोर अंतकरणाचे लोक झाले होते, कोणीही प्रार्थनेला जात नव्हतं, कोणी देवाचे धन्यवाद करत होतं. आजही लोक प्रार्थनेला पुष्कळशे जात नाहीत, कमी आहेत, आपल्या घरीच आहेत, नंतर करू म्हणतात, वेळ नाही. सैतानाने बांधून ठेवले, कामाला वेळ नाही, सैतानाने बांधले, पाहुण्यांना बांधलं, वेळ नाही, नातेवाईकांनी बांधलंय, वेळ नाही, आजारानं बांधलंय, वेळ नाही, अनेक समस्या आहेत. त्या समस्येनं सैतान काय करतो, आम्हाला बांधून टाकतो. काहींना भीतीने बांधलं, मी प्रार्थनेला गेलं तर मलाच प्रार्थना करावी लागेल, नको मग जायलाच नको. काही लोकांना निराशेने बांधलं, काय उपयोग आहे, ते म्हणतात अरे देव आहे का, इथपर्यंत येऊन पोहोचले. निराशेने बांधलं, देवापासून दूर गेलं, सैतानानं मन भरवलं आणि दूर निघून गेले. असं म्हणले नोहाच्या काळात हेच चाललं होतं. लोक देवापासून दूर जात होते, खात पित होते, मजा आजा करत होते, आनंद करत होते, देवाला विसरून गेले होते. नोहा त्यांना जाऊन रोज सांगत होता, पश्चाताप करा, देवाच्या मार्गाकडे वळा, माझ्या बरोबर या, आपण तारू बांधू, आपण वाचू, कारण पाऊस पडणार आहे. काय सांगत होता, पाऊस पडणार आहे. लोक म्हणजे आतापर्यंत कधीच नाही पडला, आता कधी पडेल. आताही लोक तसंच म्हणतात, बघू कधी अग्नीचा पाऊस पडेल तेव्हा, कधी पडेल. लोक विश्वास ठेवायला तयार नाही. कठीण, अगदी कठीण, अगदी कठीण अंतःकरण होऊन गेलं आहे. त्या कठीण अंतःकरणाला देव असं म्हणतो, मुलायम करा, देवाची उपासना करा, देवाकडे या, देवाकडे वळा, म्हणजे देव तुम्हाकडे वळेल असं म्हटलंय. नोहानं अहोरात्र कष्ट केले आणि तारू बांधायला सुरुवात केली. लोकांनी विश्वास नाही ठेवला. मग आम्ही 7व्या अध्यायामध्ये वाचतो, त्याने तारू बांधून पूर्ण केला आणि देवानं पावसाला सुरुवात केली. आजही जेव्हा देवाचा दिवस येईल, तुम्हाला मला विचारणार नाही, धडाधड सुरुवात होईल आकाशातून अग्नी पडण्याची, मग ते बॉम्ब असतील, मग आणखी काही असेल, आणि शास्त्र सांगतं सर्वत्र अग्नी आणि जाळ सुरू होईल. तेव्हा आम्ही वाचणार का, तेव्हा आम्ही कुठे असणार, त्याकरिता आम्हाला तयारी करणं गरजेचं आहे. 6वं अध्याय 13 मध्ये काय म्हटलंय, तर तिथे म्हटलंय, मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आलं आहे. देव नोहाबरोबर बोलत आहे. काय बोलत आहे देव? सर्व या भूतलावरील जीवधारी प्राण्यांचा अंत करावा, त्यांना संपवावं, हे माझ्या मनात आलंय आणि मी माझ्या मनात आलेली गोष्ट पूर्ण करणार. जेव्हा देवाच्या मनात येतं तेव्हा देव काही सोडत नाही, लक्षात घ्या. मनात आणणं फार गरजेचं आहे. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की देवानं देवाची योजना पूर्ण केली आणि तारू तयार झाल्याबरोबर नोहा आत गेला, देवानं दरवाजा बंद केला. आता देवानं कसा बंद केला असेल देवाला ठाव. त्यातून हवा ऐकायला येत होती, प्रकाश मिळत होता, आणि शास्त्र सांगतं की सगळ्या या भूतलावरील जीव जंतू मरण पावले, एकही राहिला नाही. लोक तेव्हा ओरडत होते, बोंबलत होते, आरडत होते, आमच्याकरिता दरवाजा उघड, पण दरवाजा उघडला नाही. आताही तसंच होईल. अग्नी पडेल, पण जे देवाचे आहेत त्यांना तो अग्नी स्पर्श करणार नाही, असं देवाच्या वचनात म्हटले. पण कोणासाठी? धार्मिकासाठी. आणि म्हणून आम्हाला प्रार्थनेला जाणं फार गरजेचं आहे. मग तो शुक्रवार आहे, रविवार आहे, बुधवार आहे, जेव्हा कधी आहे, आम्हाला प्रार्थनेला जाणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या. तुम्ही असं म्हणाल की आम्हाला कोणी सांगितलं नाही. नोहा सांगत होता, आजही लोक सांगत आहे. मोबाईल उघडा, तुम्हाला वचनाचे वचन पाहायला मिळतील. टीव्ही चालू करा, देवाचा गौरव पाहायला मिळेल. जगभरातील देवाचे लोक सांगत आहेत, जगभरातील संदेश सांगत आहेत, जगभरातील मंडळ्या सांगत आहेत की परमेश्वराकडे वळा, पश्चाताप करा. आणि मग या 16व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की मनात योजना करणे मनुष्याच्या हातची आहे. लक्षात घ्या. इथे काय म्हटलंय? देवाच्या मनात आलं. उत्पत्ती 6:13 मध्ये देवाच्या मनात आलं, सर्व माणसांचा अंत करावा. 16व्या अध्यायामध्ये काय म्हटलंय? मनात, नीतिसूत्र अध्याय 16 मध्ये काय म्हटलंय? मनात योजना करणं कोणाच्या हातात आहे? आमच्या हातात. आम्ही काही पण योजना करू, पण तिथं पण आहे. पण देव म्हणतो की पण जिव्हेनं उत्तर देणं परमेश्वराकडे. आम्ही योजना केली की मला अमेरिकेला जायचंय, पण जाऊ द्यायचे का नाही जाऊ द्यायचे कोणाच्या मनात आहे? देवाच्या मनात आहे. एक मनुष्य, पवित्र शास्त्र सांगतं, आम्हाला मतशी वर्तमानामध्ये पाहायला मिळतं, तर म्हणतो, हे जीवा,
खा पी मजा कर, कारण भरपूर पीक आले, तुला काही कमी पडणार नाही आता, तू काय टेन्शन घेऊ नको, हे जेव्हा खा पी मजा कर. पण देव त्याला काय सांगतो, अरे काय म्हटलंय, मूर्ख माणसा, आज रात्री जर तुझा जीव काढून घेण्यात आला तर हे कोणाचं होईल. फार महत्वाची गोष्ट आहे. आमच्या मनाने योजना केली आम्ही की मी ह्याव करेंगा मैं त्याव करेंगा. देव म्हणतो तू काही करू शकत नाही माझ्याशिवाय. जेव्हा मी ठरवलं शून्य करायचं तर तू काय होणार आहेस, शून्य होणार आहे. आणि म्हणून आमच्या योजना त्या परमेश्वराच्या योजना झाल्या पाहिजे. आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला आद्यस्थान दिलं पाहिजे, आमच्या घरामध्ये परमेश्वराला अग्रस्थान दिलं पाहिजे, आमच्या प्रार्थनेमध्ये परमेश्वराला मोठं स्थान असलं पाहिजे. आणि मग परमेश्वर उत्तर देऊ लागतो आणि मग ते सगळे मार्ग सोपे होतात. दुसऱ्या पत्रामध्ये तो म्हणतो मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीनं शुद्ध असतात. मला वाटतं मी पवित्र आहे, मला वाटतं मी शुद्ध आहे, मला वाटतं मी चांगला आहे, मला वाटतं मी पाप करत नाही, पण म्हटलंय तिथं पुन्हा परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. अंतःकरणात काय चाललंय, आम्ही इथे बसलो पण आमचं मन कुठे आहे, आम्ही इथे बसलो पण आमचं अंतःकरण कुठे आहे, हे कोण पाहतो, देव तोलून पाहतो. तुम्ही भक्तीत आहात का, हे देव तोलून पाहतो. की फक्त लोकांनी पाहावं म्हणून आपण भक्तीला आलो, फक्त जगानं पाहावं म्हणून आपण प्रार्थना करतो. शास्त्र सांगतं अंतःकरण तोलून पाहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून खऱ्या अंतःकरणाने केलेली भक्ती असं म्हणलं की देव स्वीकारतो, खऱ्या मनानं केलेली भक्ती देव स्वीकारतो. पण आपण पाहतो प्रत्येक ठिकाणं, भक्तीमध्ये जा, प्रार्थनेमध्ये जा, मोठ्या सभेमध्ये जा, चर्चेसमध्ये जा, तू मी माझा तुझा मोठेपणा, याला मान त्याला सन्मान त्याला गौरव, आणि ह्याच गोष्टी करता करता मनुष्य देवापासून दूर गेला. देवापासून त्याचं मन कठीण झालं आणि देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि मग देवानं लोकांबरोबरची सहभागिता सोडून दिली. तो म्हणतो की मार्ग तुझ्या दृष्टीनं तुला वाटतं, तुला वाटतं तू फार शहाणा आहेस, तुला वाटतं तू फार चांगला आहेस, पण ते देवानं म्हटलं पाहिजे. मग मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं की जगामध्ये मूर्खाचा काही तोटा नाही. आमचं बोलणं कसं असलं पाहिजे आपण त्याकडे पाहिलं. पवित्र शास्त्र सांगतं की आमचं मन आमच्या कुटुंबाबद्दल, आमच्या घराबद्दल कसं आहे हे फक्त देव जाणतो. आणि मग काय म्हटलंय, जे अंतःकरणात आहे, जे कुठे आहे लक्षात घ्या, मनात आहे, अंतःकरणात आहे, ते कुठून बाहेर येतं, मुखातून बाहेर येतं. आणि जे मुखातून अंतःकरणात जातं, असं लिहिले प्रभू येशू ख्रिस्ताने, जे मुखातून अंतःकरणात जातं ते माणसाला विटाळवत नाही. प्रभू येशू ख्रिस्त मत्ती बोलतामध्ये मी वाचतो 8-9-10 मध्ये जर पाहिलं तुम्हाला पाहायला मिळेल की येशू ख्रिस्त एका रस्त्याने जात आहेत आणि त्याचे शिष्य जेवण करत आहेत. आणि मग शास्त्री आणि परुष येतात आणि म्हणतात, ओ प्रभूजी, तुमचे शिष्य तर हात न धुतात जेवतात, हे तुम्हाला चालतं का, हे कसं काय आहे, हे शास्त्राच्या विरोधात नाही का. आणि मग तेव्हा त्यांना प्रभू उत्तर देऊन सांगतो की जे हातानं मुखातून तोंडात जातं ते माणसाला विटाळत नाही, पण जे तोंडातून येतं त्यानं माणसाला विटाळलं जातं. आणि मग तोंडातून काय येत आहे म्हटलंय, जे मनात आहे, जे अंतःकरणात आहे, काय आहे तिथे लिहिले पुस्तक म्हणतो, राग, हेवा, कलह, शिवीगाळ, दुष्टपणा, मत्सर, तट, फुटी, भांडणं, व्यभिचार, पक्षभेद, या सगळ्या गोष्टी अंतःकरणातून बाहेर येतात, या माणसाला विटाळतात. ना की तोंडातून गेलेल्या गोष्टी. तोंडातून तर चांगलं जातं, द्राक्ष आहे ते गडप होतात, ऍपल आहे गडप होत आहे, काही आहे चांगला आहे गडप होते, बिर्याणी आहे तोंडातून आत जाते की नाही सगळं, त्यानं माणसाला काय होतंय का नाही. पण मनातून तोंडातून जे बाहेर येतंय धडाधड घर तुटतात. नवरा बायकोला म्हणतो, हा माहिती आहे मला किती शहाणी असतो, उगाच मी होतो म्हणून तुला नांदवली. ती म्हणते, राव दे बाबा, मी होते म्हणून नांदली, झालं संसाराचं वाटलं. आयुष्यभर संसार केला, 2 शब्द चांगले बोला, काय प्रॉब्लेम होईल का, बोला हालेलुया, मोठे बोला हालेलुया. असे गंभीर झालात ना मग मला टेन्शन येतं. रिलॅक्स राहायचं, आनंदी, काय टेन्शन नाही घ्यायचं, घरामध्ये होत राहते, पण शब्द आपण जपून वापरावा असं पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. मग पवित्र शास्त्रामध्ये काय म्हटलं आपण पुढे पुढे पाहणार, जेव्हा त्या विषयाकडे जाऊ तेव्हा मी तिकडे घेऊन जाईल. पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं, मनात योजना करणं मानवाच्या हातात आहे. मी योजना केली की मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, मी करणार आहे. पण शास्त्र सांगतं उत्तर देणारा देव आहे. आमचे मार्ग आमच्या दृष्टीनं सरळ आहे असं म्हटलंय, पण अंतःकरण तोलून मोजून पाहणारा कोण आहे, परमेश्वर देव आहे. हिजकिया राजा
दुसरे राजे 20 अध्याय 1 वचनापासून पुढे वाचतो तर आम्हाला पाहायला मिळतं, हिजकिया राजा आजारी पडला आणि त्याच्याकडे देवाचा संदेश आला आणि त्याला सांगितले, हे हिजकिया, आपल्या घराची निर्माणी बर कर, आता तू जगणार नाही, खात्रीने जगणार नाही, तू मरणार आहेस. आणि हिजकिया उठला आणि मनस्वी परमेश्वरापुढे जाऊन रडला, गुडघे टेकवले आणि रडू लागला. आणि रडून त्याने प्रार्थना केली. तो म्हणतो, हे परमेश्वरा, माझं मन तुला ठावक आहे, माझं अंतकरण तुला ठावक आहे, मी कशा पद्धतीनं तुझ्या समोर सरळ अंतकरणाने चाललो तुला ठावक आहे, हे तू पाहिलंस, तुला जे वाटतं ते कर, असं म्हणले पुढे शास्त्रामध्ये. या संदेशा पुढे जातो न जातो तोच पुन्हा त्याला संदेश येतो आणि काय सांगण्यात येतं, जा माझ्या लोकांचा नायक हिजकिया याला जाऊन सांग, तुझं आयुष्य मी काय करतो, पुन्हा 15 वर्षानं वाढवितो. बोलो हालेलुया. देव परिस्थिती बदलवतो. जो मरणार होता त्याला पुन्हा देवाने जिवंत केलं, कारण देवाने त्याचं काय पाहिलं, अंतकरण पाहिलं. देव आमचं अंतकरण पाहून आम्हाला प्रतिफल देतो. दुर्जनांची झालेली भरभराट, दुर्जनांचा झाला जय जयकार, दुर्जनांचं झालेले मोठे पण पाहून काहीही जळफळू नका, काही मनाला त्रास घेऊ नका, आपोआप तुमचं चांगलं होईल. फक्त तुमचं मन मात्र काय करा, चांगलं ठेवा. मनात असतं, बाई माझं लय दुखतंय, दुखत नाही काय, दुखणं कुठं आहे, बोला कुठं आहे, मनात आहे. सोनोग्राफी केली काय नाही, MRI केलाय काय नाही, रक्त तपासले, अरे मग होतंय काय, दुखणं तर जातच नाही. दुखणं कुठे आहे, मनाने घेतलंय, मला बरंच व्हायचं नाही, होईल का बरं. म्हणून म्हटलंय की झोपायचं सोंग केलं तर त्याला उठवायचा काहीच पर्याय नाही, तो उठूच शकत नाही, फक्त सोंग केले पडून राहिलाय. पण जो खरंच झोपलाय ना, फोनची रिंग जरी वाजली ट्रॅक लगेच उठतो, मेसेज जरी वाजला ना तो लगेच उठतो, त्याची झोप मोड होते. अरे उगच मोबाईल डोक्याजवळ ठेवा, माझी झोप मोड झाली. शास्त्र सांगतं की आमचं मन जेव्हा शुद्ध आहे तेव्हा आम्हाला देवाला पाहता येतं. मग तशी बोलतो म्हणा ते 5 मध्ये म्हटलं, जे अंतःकरणाचे शुद्धते देवाला पाहतील. कुणाला पाहायचंय, देवाला पाहायचं. तर मन चांगलं असलं पाहिजे सर्वांसाठी, सर्वांबद्दल मन चांगलं ठेवलं पाहिजे. काय म्हटलंय, आपले सर्व कार्य, 3ऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, आपलं सगळं कार्य कोणावर सोप, परमेश्वरावर सोप. मी माझ्या हाताने माझं कार्य करू लागलो आणि देव त्या कार्यामध्ये नाही तर ते कितीही भारी असलं तरी ते सिद्धीत जाणार नाही. 3ऱ्या वचनामध्ये तो म्हणतो की तू आपले सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. जो काय बेत आखला, आपण म्हणतो आज मस्त बेत आहे, संध्याकाळी ना मस्त बिर्याणी बनवूया, मस्त बिर्याणीचा बेत बनवलाय, मी आखलाय बेत, पण जर देवाला सिद्धीत नसला जायचा तर लगेच पोटात कळायला सुरुवात होती. सोपी गोष्ट, लांब नका जाऊ. आपण म्हणतो मस्त बनवलंय जेवण, सगळं झालंय, पण बरंच वाटत नाही हो, खा ना, एक घास खाऊ शकत नाही. बेत मस्त होता, पण बेत कुणी बनवलाय, मी बनवलाय ना, पण सिद्धीस कुणाला न्यायचंय. जेव्हा देवाला सिद्धीस न्यायचा असतो ना, तुम्ही काहीच बेत बोलू नका, तुम्ही अचानक पुढे तरी जा, तुम्ही बसा बसा बसा, अवनवीन म्हणलंय काय 2 मिनिटं बसा, थोडे जाऊन जा, लगेच बिर्याणी समोर येते. आपण अरे माझा काहीच विचार नव्हता, बेत पण नव्हता. परमेश्वरानं तयार करणं फार गरजेचं आहे. योजना कोणाची असली पाहिजे, परमेश्वराची. आमची योजना शून्य होते जेव्हा आम्ही ते देवाच्या शिवाय तयार करतो. आणि म्हणून तो म्हणतो की आपलं सगळं कार्य, लग्न कार्य आहे ना देवावर सोपव, काय कुठलं मोठं कार्य आहे ना देवावर सोपव, काय मोठी योजना आहे ना देवावर सोपव, व्यवसाय आहे देवावर सोपव, परमेश्वरावर सोपून द्या, म्हणजे असं म्हटलंय तुझे बेत सिद्धीत जातील. मग 4थ्या वचनामध्ये तो म्हणतो परमेश्वर सर्व काही विशेष उद्देशानं, लक्षात घ्या सगळं काय म्हटलंय बरं का, फक्त घर, संसार, परिवार, लेकरं, प्रपंच एवढंच नव्हे, सगळं काही आमच्या जीवनातलं हर एक गोष्ट परमेश्वर सर्व काही विशेष उद्देशानं निर्माण केलं आहे. दुर्जन देखील, काय म्हटलंय, शत्रू सुद्धा, काय म्हटलंय, दुर्जन देखील देवानं विशेष योजनेने निर्माण केलाय, नाशाकरिता. कशाकरिता निर्माण केलाय, अरिष्टाच्या दिवसासाठी त्यानं तो तयार केला आहे. मग शास्त्रामध्ये आपण वाचतो, बायबल उघडतो आणि वाचायला सुरुवात करतो. प्रभूचे शिष्य आहेत ते म्हणतात, गुरुजी आपण तर चांगलं धान्य पेरलं, मग हे निधन कुठून आलं, मग आम्ही जावं का आणि ते निधन उपटायला सुरुवात करावी का. प्रभू म्हणतो नाही, राहू द्या, त्याला उपटू नका, त्याला वाढू द्या, त्याला त्या गव्हाबरोबर वाढू द्या, कदाचित आज जर उपटाल तर गहू पण उपटले जातील, चांगल्यांचाही नाश होईल. मग मी
न्यायाच्या दिवशी, कापणीच्या दिवशी पहिल्यांदा अगोदर निधन उपटेल आणि त्याला बांधेल आणि अग्नीत टाकून देईल जाळण्याकरिता, आणि गहू मात्र कोठारात साठेल. काय अर्थ याचा? काय सांगतो ते आमच्या जीवनाबद्दल? शास्त्र सांगतो, तुम्ही असं म्हणता की हे परकीय लोक आहेत, हे बाजूचे आजूचे लोक आहेत, हे धार्मिक नाहीत, हे विश्वासू नाहीत, हे तर नाशवंत लोक आहेत, हे कधी प्रार्थना जात नाहीत, हे फक्त नावाचे ख्रिश्चन आहेत, हे कुठेही चांगलं वागत नाही, पण यांचं इतकं कसं चांगलं? जे म्हणतो काळजी करू नका, वाट पहा, माझ्या उत्तरांची वाट पहा. पहिली पिढी फार चांगली होती. मागे मी तुम्हाला सांगितलं, पहिल्या पिढीमध्ये कदाचित मास्तर आहे, मास्तरची बायकोला मास्तरी म्हणतात, की अंगठा बहादूर असली तरी बाई बसा ना, बाई उठा ना, मास्तरी नाही. मास्तरीन मोठ्या डामडौलामध्ये तिचं आयुष्य घालवते, आणि मास्तर असल्यामुळे लेकाचंही आयुष्य चांगलं जातं, बापाला पगार आहे, भरपूर आयुष्य चांगलं जातं, पण नातू बिगारी कामाला जातात. का? कारण त्यानं आजोबा मास्तर होता, मग मी प्रिन्सिपल होईल हा विचार नाही केला, फक्त मजा हा जाते. शास्त्र काय सांगतं आम्हाला बारकाईने लक्ष देतं. निधनाचा दृष्टांत सांगतो की चांगलं पेरलंय, पण मराठीत फार सोपी म्हणे, बांडगुळ पडून उगून आलंय. कुठून उगून आले? ज्वारी चांगली पेरली, पण सगळं काँग्रेस कुठून आलंय? सैतान येऊन आपाप पेरतो, सैतान घरामध्ये शिरून आपाप शिकवतो. भरपूर आहे ना, काय तुला काम करायची गरज आहे? लेकरांना शिकवा काम करायला, लेकरांना शिकवा योग्य त्या समयामध्ये, त्यांना सांगा. पवित्र शास्त्र काय सांगतं पहा. देव असं म्हणतो की दुर्जन सुद्धा अरिष्टाच्या दिवसासाठी, नाशाच्या दिवसासाठी देवानं राखून ठेवलाय. आणि म्हणून तुम्ही देवाचे लोक आहात, देवाचे लेकर आहात, आणि त्याकरिता देवाच्या वचनांमध्ये आम्हाला टिकून राहणं फार महत्वाचं आहे. टिकून राहणं फार महत्वाचं आहे. 5 वचनांमध्ये तो म्हणतो, प्रत्येक गरिष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला काय म्हटलंय? वीट येतो. परमेश्वराला कोणाचा वीट येतोय? गर्विष्ठाचा, नम्र अंतकरणाच्या माणसाचा नाही. तुम्हाला कितीही बोलू द्या, असं म्हटलं, येशू ख्रिस्ताकडे पाहिलं असता लोकर कातरणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, तो काही बोलला नाही. त्याला मारलं तो काही बोलला नाही, त्याच्यावर थुंकले तो काही बोलला नाही, त्याचे वस्त्र काढले, त्याच्या वस्त्र काढून काट्याचा मुकुट घातला, तो काही बोलला नाही, नम्र राहिला. गर्वाला ना फुगा. मला म्हणतो काय, थांब तुला दाखवतो. काय म्हणणं का? देव बघून घे, बोला हालेलुया, म्हणजे बोला हालेलुया. त्याला किती फुकू द्या तुम्ही, काही फुक बनू नका. तुम्ही पाहाल मग एक किडा येतो, काही काळाने एक किडा येतो, आणि तो किडा घुसतो, म्हणतो लय चांगलं होतो आमचं त्यांच्या काळात, पण सारं गेलं. कसं काय? आजार झाला. लक्षात ठेवायचं, जर तुम्ही चांगले आहात ना, देव तुमचा सांभाळ करतो. काय म्हणतो? मी मृत्यू छायेच्या दरीतून जात असलास तरी भिवू नको, माझी आकडी माझी काठी तुला काय देतात? धीर देतात. धार्मिकाचा कधीच नाश होत नाही. बोला हालेलुया. तो जिवंत पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा हिरवागार, टवटवीत, प्रफुल्लित आणि आनंदित सर्वदा राहतो. कदाचित त्याच्याकडे फार मोठं धन नसेल, पण आरोग्य असेल. बोला हालेलुया. आणि म्हणून बायबल सांगतं, देवाच्या लेकरांना नेहमी नम्र राहावं, गर्वानं कधीच फुगून जाऊ नये, कारण गर्विष्ठाचा वचनात लिहिले बरं का, मला काय सांगायची जरूरत नाही. वचनात म्हटलं गर्विष्ठाचा स्वतः देवालाच वीट येतो. विटलेली भाजी आपण खातो का? नाही. विटलेलं नातं टिकतं का? नाही. गर्विष्ठ माणूस गर्व आला, बायबल सांगतं गर्व आला की नाश हा ठरलाच. 18 वचनामध्ये म्हटलंय, गर्व झाला की नाश ठेवलाच आहे. मनाचा ताठपणा अंतकरण काय करतो? बिघडून टाक. मनाचा ताठपणा परमेश्वराला आवडत नाही. पापाचं मूळ आहे म्हटलंय ताठ मन, गर्विष्ठ मन. शास्त्र सांगतं आम्हाला देवाच्या वचनाकडे पाहिलं असता आम्हाला नम्र झालं पाहिजे, कारण येशू स्वतः नम्र झाला आणि त्याने आम्हाला नम्रतेचा धडा दिला. नम्र जा. आता कोणते राष्ट्र एक नम्र झालं, युद्ध लगेच थांबल का नाही? एक राष्ट्र म्हणलं जाऊ द्या, हरकत नाही, झालं तुमच्याकडून की आमच्याकडून, हरकत नाही, उद्यापासून युद्ध बंद, आम्ही काय बॉम्ब टाकणार नाही, पुढचं पण थांबून जाईल. पण कोणीच शरण मागायला तयार नाही. आणि त्यात काय होतंय? नुकसान, जनतेचं नुकसान, लोकांचं नुकसान, देशाचं नुकसान. कधी ते संकट आमच्या पण येऊन ठेपेल आम्हाला सांगता येणार नाही. प्रभू असं म्हणतो पहा की परमेश्वराला वीट येतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. कुणाला? गर्विष्ठ माणसाला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. आणि हा स्तोत्र करता, हा नीतिसूत्र करता
शलमोन राजा दावीद पुत्र सांगतो, मी हे टाळी देऊन सांगतो. आपण एखाद्याला टाळी देऊन सांगू ना, पक्क झालंच, ठराव पक्का, काही त्यात बदल नाही. तो टाळी देऊन काय सांगतोय, गर्विष्ठ माणसाला शिक्षा झाल्यावर वाचून राहणार नाही. पण असं म्हटलं, दया व सत्य ज्याच्या विरोधी आहे ते पापाचे शालन करतात. जो दयावान आहे, जो सत्यतेने चालतो, शास्त्र सांगतो देव सुद्धा त्याला क्षमा करतो. पुढे 9 वचनामध्ये म्हटलंय की मनुष्याचे मन मार्ग योजिते. आमचं मन आहे ते मार्ग तयार करतं, पण परमेश्वर त्याच्या पावलास मार्ग दाखवितो. आमचं मन मार्ग तयार करतं, आणि जर ते परमेश्वराशी निगडीत आहे, जुडलेलं आहे, तर मार्ग दाखवणारा देव आहे. मग प्रभूने काय म्हटलं, मार्ग सत्य आणि काय म्हटलंय, कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त मार्ग सत्य आणि जीवन आहे. आणि मग शास्त्रात दिलंय की ज्यांना तो मार्ग सापडला ते अगदी थोडके आहेत, अरुंद दरवाजाने जाणारे अगदी थोडके आहेत. मीपणासाठी, मोठेपणासाठी, गर्वासाठी हपापलेले पुष्कळ आहेत, पण ज्याला खरा देव सापडला ते अगदी थोडक्यात. त्या देवाकरिता म्हणा हालेलुया, त्या प्रभूकरिता नेहमी गा हालेलुया, येशूकरिता नेहमी गा हालेलुया. शास्त्र सांगतं जीवन बदलून जाईल. तुम्ही निराश आहात का, निराश राहू नका. कदाचित नवऱ्यानं शब्द बोलून दुखवले मन, कदाचित लेकराने दुखवले मन, कदाचित गर्वाने दुखवले मन, कदाचित नाशाने दुखवले मन, पण शास्त्र सांगतं तो देव राजांचा राजा आहे. आणि मग वचनामध्ये म्हटलंय की राजाच्या तोंडचे शब्द देवाचं वचनच आहेत. देव आमचा कोण आहे, राजा, आणि राजाचे शब्द सुद्धा म्हटले की देवाच्या तोंडातून निघलेल्या वचनाप्रमाणेच आहेत. आणि म्हणून आम्हाला देवाचं ज्ञान संपादन करणं फार गरजेचं आहे. परमेश्वरात उत्कृष्ट ज्ञान घेणं फार गरजेचं आहे. आणि मग 16 वचनामध्ये तो म्हणतो की ज्ञान प्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे. किती उत्तम आहे, उत्कृष्ट बहुमोल सोन्यापेक्षा, 24 कॅरेट सोन्यापेक्षा सुद्धा देवाचं ज्ञान कसं आहे, उत्तम आहे. ते ज्ञान साठवा. ते ज्ञान आम्हाला प्रार्थनेने प्राप्त होईल. ते ज्ञान आम्हाला देवाची वचनं वाचण्यानं प्राप्त होईल. म्हणून मी सांगत आहे की शेवटचा काळ येऊन ठेपला आहे. शेवटच्या काळातील घटना घडत आहेत. त्या घटना आमच्या घरात घडू नये, तुर्तात आमच्या घरात येऊ नये म्हणून देवाजवळ या, नम्र व्हा, प्रार्थनेला या, प्रार्थना करा. बास, काही काळ असं येईल की आम्हाला प्रार्थना करता येणार नाही, बंद होतील चर्चेस. लक्षात घ्या त्या गोष्टी. पण आज मोकळीक आहे, आज प्रार्थना, शुक्रवारी प्रार्थना फार दूर नाही, आणि कोणत्याही मनुष्याला गाडीने यावं लागत नाही, सगळे जवळ आहे. एकमेकांना भेटा. कदाचित उद्या भेट होणार. तुम्ही ठरवलं आता की मला जायचं आहे शिवाळे मावशीच्या घरी, त्यांना भेटायचे. भेटताल का? बोला. मला गुड फ्रायडे ईस्टर आला म्हणून मला आठवण झाली, त्यांनी ईस्टरला गाणं गायलं होतं. आता भेटा. भेटू का आम्ही? पुन्हा भेट नाही हो, पुन्हा भेट नाही. म्हणून शास्त्र सांगतं नम्र व्हा. हरकत नाही, तो रागात बोलला असेल, काही घडला असेल, असू द्या ना, बोला, एकमेकांना भेटा, बोला. जग फार छोटा आहे, आमचं आयुष्य त्याहून छोटं आहे. जास्तीत जास्त 70-80 वर्ष, त्यातले 50 वर्ष कसे निघून जातात आम्हाला कळतच नाही. 10-15 वर्षे बालपणात निघून जातात, आम्हाला आठवत नाही. त्यानंतरचे 10 वर्ष शाळा शिक्षण आम्हाला आठवत नाही. शिकता शिकता संपून जातात. राहिले 10-20 वर्ष संसार करायचा असतो. त्या संसारामध्ये इतका गर्वानं, अभिमानानं फुगून जातो. याव त्याव, हे माझं ते माझं करता करता संपून जातात. काही नाही, तुम्ही जाल, तुमचं नाव मागे राहणार आहे. आणि म्हणून आम्हाला गर्वानं फुगून जाता कामा नाही. मग 21 वचनामध्ये म्हटलंय, जो मनाचा सुज्ञ. काय म्हणते, जो मनाचा सुज्ञ. आपण म्हणतो काय सुज्ञ माणूस आहे, काय अचूक उत्तर दिलं, काय अचूक न्याय दिला. जो मनाचा सुज्ञ त्याला समंजस म्हणतात. मधुर वाणीने शिक्षणाचा संस्कार अधिक होतो. काय वाणी कशी असली पाहिजे म्हटलंय, मधुर. मी मागे तुम्हाला सांगितलं, गोड, एकमेकांना गोड बोला. पत्नीला गोड बोला, पतीला गोड बोला. ज्याच्या ठाई शुद्धता असते त्याला ती जीवनाच्या झऱ्याप्रमाणे होय, पण मूर्खाची मूर्खता हीच त्याची शासन, हेच त्याची शिक्षा, असं म्हटलंय. आणि म्हणून परमेश्वराचं ज्ञान घ्या, परमेश्वराचे वचन घ्या. 24 वचनामध्ये म्हटलंय की ममतेची वचन मधाच्या पोळासारखी मनाला गोड,
हाडास आरोग्य देणारी अशी आहे. काय आहे? कशाची वचन? ममतेची. ममतेने प्रेमानं वचन दिले ना, बाळक उभा राहतो बिचारा आणि तो पुस्तक घेतो आणि तो वचनाला सुरुवात करतो. तो म्हणतो की आपण देवासमोर आणि मंडळीसमोर आपण वचन देऊया. आणि वचनाला सुरुवात होते. वचनाला सुरुवात होते आणि दोघेही त्या सर्व आनंदाच्या वातावरणामध्ये वचन देण्याकरिता तयार असतात. कधीची गोष्ट आहे? कधी? लग्नामध्ये एकदम आनंदी असतात. पण त्यांना ते वचन देतात तर त्या वचनाकडे भान नसतं. त्यांचं लक्ष सगळं त्या मेकअपकडं, त्या वाजंत्र्याकडं, त्या डेकोरेशनकडं, त्या आनंदाकडे असतं. काय वचन दिलं आठवत नाही. मग काय वचन देतात बरं? ते वचन देतात आणि ते वचन देत असताना काय म्हणतात? पहा, मी तुम्हाला दाखवतो. अत्यंत सुंदर वचन देतात आणि ते वचन सगळे लोक कान देऊन ऐकतात. मंडळी ऐकती, पण त्या दोघांचं मात्र त्याच्याकडे लक्ष नसतात. ते म्हणतात, होय अशी माझी इच्छा आहे. कशी? अशी. कशी? अशी इच्छा. कशी? बाबा लग्न करायची इच्छा आहे. आणि मग वचनाला सुरुवात होते. मग बाळक म्हणतो की मग आता देवासमोर आणि मंडळीसमोर वचन दे. मग काय म्हटलंय? रोग व आरोग्य, सुख व दुःख. पण रोग आला काही म्हणजे मर तिकडं, मीच करू का? तिला आठवण करून द्या, मला हे दिलं होतं वचन. बायको आजारी पडली ना तेव्हा तिला असं म्हणू नका की बाबा तू मरशील ना तेव्हा माझेच पैसे तुझ्या पेटीला लागतील, असं म्हणू नका. तिच्या मनाला दुःख वाटेल त्याने नवरा असं म्हटला, ती म्हणणार नाही, पण म्हणाल का? बोला हालेलुया. म्हणजे मला हालेलुया असं म्हणणार नाही, म्हणू पण नाही. ती तुमची अर्धांगिनी आहे, ती तुमचं अर्ध शरीर आहे, तिचा हक्क तुमच्या अर्ध्या शरीरावर आहे, अर्ध्या प्रॉपर्टीवर आहे, अर्ध्या मनावर आहे, अर्ध्या जीवनावर आहे, सगळ्यांवरती तिचा अर्धा हक्क आहे की नाही? शास्त्र काय सांगतं पा? काय म्हटलंय या ठिकाणी? ममतेचे मधुर वचन पाळण्यासारखी मनाला गोड, मधासारखे मनाला गोड, मधाच्या त्या पोळासारखं गोड. देवासमोर दिलेलं वचन कसं आहे? मधापेक्षा आणखी काही चांगलं गोड नाही. उत्कृष्ट सर्वात काय म्हटलंय? गोड काय आहे? मध. तो मध दिल्यासारखं ते वचन आहे. काय वचन दिलंय? रोगात, आरोग्यात, श्रीमंती, दारिद्र्यात, सर्व परिस्थितीमध्ये मी तुझवर प्रेम करून तुझ्याशी एकनिष्ठ राहील, हे वचन दिले. इथं म्हटलं ते वचन कशा आहेत? मधापेक्षा गोड आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो, बायकोला टाकून बोलू नका. बायकोने सुद्धा असं म्हटलंय, नवऱ्याला टाकून बोलू नाही. आता तो तुला दिलाय, जसा आहे तसा आहे, तुझा आहे, आणि म्हणून तू त्याच्यावर प्रेम करावं असं पवित्र शास्त्र सांगतं. कारण काय म्हटलंय? ते गोड वचन हाडांना आरोग्य देणार आहे. तो म्हणतो माझी पत्नी आहे, मला भीती नाही कशाची, ती माझं घर सांभाळण्यासाठी मजबूत आहे, ती करू शकते, ती माझ्या आईचं दुःख नाही काढू शकते, माझ्या बापाचंही करू शकते, सगळं करण्यासाठी ती खंबीर आहे, कारण ती माझी पत्नी आहे, मला विश्वास आहे, असं त्यानं म्हटलं पाहिजे. कारण काय म्हटलंय? मनाला गोड आणि हाडांना आरोग्य. मग त्या हाडांना आरोग्य प्राप्त होतं, आजार पण निघून जातो आणि तो मनुष्य उभा राहतो. तेच शब्द स्त्रीचे आहेत पुरुषाकरिता, तेच पुरुषाचे आहेत स्त्रीकरिता. आणि जेव्हा हे घडतं तेव्हा घरामध्ये आनंद नांदतो, ना की दुःख. पत्नीला दुःखानं बोलू नका, शब्दानं बोलू नका. तिला सांगा की तू माझी आहे. ती नाही म्हटलं पाहिजे की मी तुमची आहे, तुम्ही माझ्या आहात. पण तू वचनामध्ये काय म्हटलंय? मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याचा शेवट मृत्यूपर्यंत पुरतात. त्याला जरी वाटलं की हा मार्ग सरळ आहे, पण तो मार्ग देवाचा असला पाहिजे. कारण मार्ग, सत्य आणि जीवन देव आहे. मार्ग, सत्य आणि जीवन कोण आहे? देव आहे, देवच आहे. येशू शिवाय आमचा संसार, आमचं कुटुंब, आमचे लेकरं, आमचा परिवार शून्य आहे, असं देवाचं वचन आम्हाला वारंवार शिकवतं. 27 वचनामध्ये इथं म्हटलंय की अधम को युक्ती योजितो. अधम म्हणजे अधर्म करणारा, भांडण करणारा, वाईट मनुष्य, तो फक्त युक्ती शोधतो भांडणाची. शेजाऱ्यांबरोबर भांडण, चपला पडल्या तरी भांडण, हरकत नाही ना, अरे उचलते ते भांडण कशाला पाहिजे. मी नेहमी तुम्हाला सांगितलं की कधीच शेजाऱ्यांकरिता दुष्ट योजना करू नका, जळू करू नका. नेहमी चांगलं होईल असं म्हणा. मी गाडी घेतली, मला 90% लोकांनी जुनी झाली. ते आता गावी जेव्हा गेलो पहिला प्रश्न केला, जुनी घेतली का? बघितली नाही आधी. काय म्हटलंय? जुनी घेतली का? ही मनुष्याची मनातली योजना असते. लोकांना असं वाटतं कधीच हा करू शकत नाही.
बायबल सांगतं की आमच्या योजना नेहमी चांगल्या असल्या पाहिजे, मग आपाप चांगलं होतं. चांगलं करण्यासाठी फक्त तो देव आमच्या बरोबर असला पाहिजे. काय म्हणले, आधम कुयुक्त्या उकरून काढतो म्हटले. झाकून जरी ठेवलं असलं ना, मागच्या वर्षी तुम्हाला असं म्हटलं होतं, आता मागच्या वर्षी आता कशाला काढतो. आधम काय म्हटलं, अधर्म करणारा कुयुक्त्या काय करतो, योजून काढितो. आणि असं म्हणलंय, त्याच्या वाणीत, त्याच्या मुखात, त्याच्या तोंडात, त्याच्या जीवित असं म्हटलंय, जशी काय जळती आग असते, असे शब्द त्या आगीसारखे तो वापरतो आणि भांडणाला प्रवृत्त होतो. तेव्हा ठीक आमची टूप पेटली पाहिजे की बाबा याच्या सैतान शिरलाय आणि सैतान शिरून तो आमच्याकडे भांडा येत आहे, आम्हाला आता काय केलं पाहिजे, मार्ग बदलला पाहिजे. शास्त्र सांगतं की त्याचा अधर्म त्याला संपून टाकीतो, कारण देव आमच्या बरोबर आहे. कुठून मनुष्य वैर मनुष्य निर्माण करतो, म्हणजे वैर निर्माण करतो आणि तो कानाला लागतो आणि कानाला लागून तो फुटा पाडतो. कानाला लागणं म्हणजे काय, चहाड्या करणं. पाहता तिथे तुम्हाला पाहायला मिळेल 28 म्हणजे कुठून मनुष्य मनस्वी परिस्थिती बिघडून टाकतो, तो कानास लागणाऱ्या मोठ्या स्नेहात फूट पाडतो, चांगल्या मित्रांमध्ये सुद्धा फूट पाडतो, चांगल्या दोस्तीमध्ये सुद्धा फूट पाडतो आणि सगळं काही संपवायला तो तयार असतो. मग पुढे त्याने लिहिले, डोळे मिचकवतो, ओठ दाबतो, काय 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 नाही सगळं त्याने लिहून ठेवले आणि ते सगळं नाशाला कारणीभूत आहे. देवानं जी आमची मैत्री निर्माण केली, ती मैत्री सैतान तोडण्यासाठी सदैव तयार असतो. तुम्हाला त्या 2 बैलांची गोष्ट माहिती आहे, मी सांगणार नाही. तुम्ही ऐकलेली आहे, ऐकलेली ना, नाही ऐकली? बोल, ऐकली का नाही ऐकली? ऐकली असेल तर मी सांगणार नाही. असं म्हणतं की 2 बैल असतात आणि ते बैल संपूर्ण जंगलावर राज्य करत असतात. वाघ आला ना तरी त्यांना खाऊ शकत नव्हता, कारण ते 2 जण सारखे लढायचे आणि मारायचे. चित्ता आला तरी त्यांना काही करत नव्हता. पण लांडगे ग्रुपने राहतात, माहिती आहे ना, लांडग्यानं ठरवलं की यांना खायलाच पाहिजे, ताजे तवाने. मग काय करायचं, मग म्हणे मी आयडिया करतो, फक्त तो तितकं ध्यानात ठेव. कळपाला सांगितलं तुम्ही बाजूला राहा, मी पळत जातो एकटा आणि बघा काय करतो. तो पळत गेला आणि एका बैलाच्या कानाला तोंड लावलं आणि पळवून गेला. दुसरा बैल आला, मला सांगताना काय सांगितलं. शिवंत, अरे बाबा काहीच नाही सांगितलं. नाही नाही, तुला काहीतरी सांगितलं. दुसरे लांडगे त्याला काय सांगतात, त्याने काय सांगितलं माहितीये का, तू बाजूला हो, म्हणजे याचा आम्ही कार्यक्रम करतो. झाली फोन. हा त्याला जाऊन विचारतो, आता तुला काय सांगितलं ते मला सांग. तो म्हणतो काहीच नाही. दोघांची मैत्री दुश्मनी पारत होते. एक ह्या रानात चारायला जाऊ लागतो, एक दुसरीकडे चारायला जाऊ लागतो आणि मग लांडगे येतात आणि दोघांचाही कार्यक्रम करून टाकतात. तसंच होतं, जेव्हा भांडणं निर्माण होतात, फूट पडते ना घरामध्ये, वादानं सैतान शिरून घर, कुटुंब, परिवार उद्ध्वस्त होतात. पवित्र शास्त्र म्हणून आम्हाला सांगतं की आमची वाणी मधाप्रमाणे गोड असले पाहिजे. हा 16वा अध्याय ते सांगतो, जीवनाचं रहस्य, वर्तणुकीचं रहस्य, वागण्याचं रहस्य त्यात आहे आणि त्या सगळ्या गोष्टी असं म्हटले आमच्या मुखात आहे. नम्र होऊन जेव्हा आम्ही जातो तेव्हा विजय हा आमचाच आहे. दे बाप या वचनांच्या कर्वी आम्हाला आशीर्वादित करो. आमेन. आपण सूचना